गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर ह्या वर्षी 12वीचा न्यू सिलेबस आलाय बेटा. ओके, त्याचे बुक्स मार्केटमध्ये आता येत आहेत किंवा तुमच्याकडं PDF फाईल आलेले आहेत. ह्या वर्षी 12वीचा सिलेबस चेंज झालाय. तुमच्या सगळ्याच्या मनात याची उत्सुकता असेल की 12वीचा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा पेपर पॅटर्न कसा असेल. बेटा आपण अभ्यास करतो आणि शेवटी आपल्याला एक्झाम द्यायची असते. मग एक्झाममधला पेपर पॅटर्न ॲक्च्युअल कसा आहे हे माहिती जर तुम्हाला झालं तर तुम्हाला अभ्यास करायला एक चांगलं डायरेक्शन मिळू शकतं. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा 12वीचा जो न्यू सिलेबस आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा त्याचा 12thचा प्रपोज्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न बघणार आहोत. प्रपोज्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असेल. ओके, मे बी एक्झामपर्यंत याच्यामध्ये कदाचित 1-2 छोटे चेंजेस सुद्धा होऊ शकतात. ठीक आहे, प्रपोज्ड आहे. तर बेटा तुमचा पेपर आधीच्या 12वीमध्ये आणि आत्ताच्या 12वीमध्ये काय चेंज झालंय ह्या नवीन सिलेबसच्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात आहे की तो सिंपल झाला आहे, डिफिकल्ट झाला आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर पहिल्यांदा सिलेबस बेटा. सिलेबस सगळ्याकडे पोहोचलेलाच आहे. जवळपास 9-10 चॅप्टर आहेत आपल्याकडं. तर ओल्ड सिलेबस आणि न्यू सिलेबसमध्ये काय चेंज झालं आहे. तर सिलेबस जर कम्पेअर केला आपण तर न्यू सिलेबस बेटा थोडासा कमी झालेला आहे. म्हणजे ओल्ड सिलेबसमध्ये जुन्या 12वीच्या सिलेबसमध्ये सिंगल एंट्री सिस्टीम नावाचा चॅप्टर होता जो आता न्यू सिलेबसमधनं उडवलेला आहे. तो 11वीला आलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. आणखीन एक चॅप्टर होता जुन्या बुकमध्ये बेटा, जुन्या सिलेबसमध्ये कंपनी अकाउंटमध्ये 2 चॅप्टर होते ओल्ड सिलेबसमध्ये. कंपनी अकाउंट, आता पण कंपनी अकाउंट आहे पण त्या 2च्या ऐवजी एकच चॅप्टर आहे. 2 होते, इश्यू ऑफ शेअर्स आणि इश्यू ऑफ किंवा अकाउंटिंग ऑफ शेअर्स आणि अकाउंटिंग ऑफ डिबेंचर. तर त्यातलं अकाउंटिंग ऑफ डिबेंचर आता त्यांनी उडवलेलं आहे. म्हणजे कंपनी अकाउंटमध्ये फक्त आपल्याला अकाउंटिंग ऑफ शेअर्स तेवढं असेल. आले लक्षात सगळ्यांच्या. तर म्हणजे 2 चॅप्टर ओल्ड सिलेबसमधनं कमी केले आणि कम्प्युटर इन अकाउंटिंग नावाचा एक थेअरी चॅप्टर, छोटासा चॅप्टर ॲड केला आहे. हा झाला सिलेबसमधला चेंज. 2 चॅप्टर कमी केले आणि 1 चैप्टर ऐड किया. यानी ओल्ड सिलेबस एंड न्यू सिलेबस का अगर हम कंपैरिजन करेंगे तो न्यू सिलेबस में 2 चैप्टर्स कम किए उन्होंने, सिंगल एंट्री सिस्टम एंड अकाउंटिंग ऑफ डिबेंचर एंड कंप्यूटर इन अकाउंटिंग एक थ्योरी चैप्टर उन्होंने ऐड किया है. ये हो गई सिलेबस की बात बेटा. क्वेश्चन पेपर पैटर्न बेटा, अगोदर जो पैटर्न होता 80-20 आता ही तोच पैटर्न है. यानी 20 मार्क्स आपके इंटरनल हो गए कॉलेज के हाथ में एंड 80 मार्क्स का पेपर होगा. 80 मार्क्स का पेपर. अगोदर सुद्धा 80 मार्क्सचा पेपर होता. ठीक आहे. तर 80 मार्क्सच्या पेपरमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन असतील 7. नंबर ऑफ क्वेश्चन 7 असतील, 7. आधी पण 7च होते. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन मध्येही जास्त चेंजेस झालेले नाहीत. सिलेबस मध्येही जास्त चेंज नाही आहे, बट पॅटर्न मध्ये मात्र चेंजेस झालेत. बेटा न्यू सिलेबस मध्ये, ओल्ड सिलेबस मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स 15 मार्क्सचे यायचे आणि 65 मार्क्सचे प्रॉब्लेम्स वगैरे यायचे. 15 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह अँड 65 प्रॉब्लेम्स. ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा तिथं ऑप्शनल क्वेश्चन खूप सारे होते. इथं थोडा चेंज केलाय न्यू सिलेबस मध्ये बेटा. इथं ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चंस असतील 20 मार्क्सचे. कितने बेटा? 20 मार्क्स के ऑब्जेक्टिव टाइप क्वेश्चंस एंड 60 मार्क्स के थ्योरी या डिस्क्रिप्टिव क्वेश्चंस प्रॉब्लम्स आएंगे बेटा. तो थोड़ा चेंज. ओल्ड सिलेबस मध्ये ऑब्जेक्टिव टाइप क्वेश्चन मध्ये ऑप्शन्स होते.
म्हणजे 5 डिफरंट बीट विचारायचे होते, त्यातले एनी 3 सॉल्व करायचे होते ओल्ड सिलेबस में. ओके, आउट ऑफ 5 सॉल्व एनी 3. इथं तसं केलेलं नाही. इथं ऑप्शन एकही दिलेलं नाही बेटा. म्हणजे एक जरी ऑब्जेक्टिव्ह चुकलं तर तुमचे आउट ऑफ मार्क्स 100 आउट ऑफ 100 कधीच पडणार नाहीत. म्हणजे जर ओल्ड सिलेबसच्या ओल्ड पेपर पॅटर्न सोबत जर कम्पेअर केलो तर हा पेपर पॅटर्न थोडासा टफ आहे आउट ऑफ मार्क घ्यायला. ठीक आहे. मग आता ते क्वेश्चन्स नेमके कोणते असतील, किती मार्काला असतील, त्यात किती बीट येतील, हे सगळं डिस्कस करणार आहोत आपण. तर बेटा तुमचा पहिला क्वेश्चन असेल, मी एक टेबल बनवतोय, इथे सगळ्याच गोष्टी दाखवेन तुम्हाला. पहिला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1. बेटा फर्स्ट क्वेश्चन असेल तुमचा ऑब्जेक्टिव्ह टाइप. हा असेल ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स. From the following types of sub questions, from the following types of sub questions, any 4 will be asked. लक्षात घ्या, लँग्वेज कडे लक्ष द्या. any 4 सॉल्व नाही करायचेत. any 4 असं आपल्याला सवय असते की 5-6 क्वेश्चन येतील, सॉल्व any 4. असं नाहीये बेटा. सॉल्व एनी 4 नाहीये, एनी 4 विल बी आस्क्ड. म्हणजे यातले 4 क्वेश्चन विचारले जातील तुम्हाला. कोणते 4 माहिती नाहीये. 4 क्वेश्चन विचारले जातील. सब क्वेश्चन्स आहेत ना, मी ABCDEFGHIJ हे सबमिट केलेत. ABCDEFGHIJ म्हणजे 10 सब क्वेश्चन्स आहेत. लक्षात घ्या, त्या 10 मधले कोणतेही 4 विचारतील. कोणते 4 आपल्याला माहिती नाहीये. एनी 4. ओके, आधी ते 10 डिस्कस करू आणि नंतर त्यातले कसे येतील ते बघूयात. त्यातलं फर्स्ट, आता बघा हे डिफरंट बीट आहेत सब क्वेश्चन्स. फर्स्ट आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन and rewrite the sentence. म्हणजे fill in the blanks टाइप क्वेश्चन असेल तुमचा. ओके, तुम्हाला क्वेश्चन येईल आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन्स येतील. कौन बनेगा करोडपती मध्ये यायचे तसे क्वेश्चन आणि नीचे 4 ऑप्शन्स. त्यातलं करेक्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि होल स्टेटमेंट सेंटेन्स परत लिहायचंय. ओके, select the correct option and rewrite the sentence. आता हा क्वेश्चन असेल मार्क्स पर क्वेश्चन. नेक्स्ट कॉलम गेलाय मी. एक क्वेश्चन के लिए 1 मार्क होगा. ऐसे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आएंगे 5. ओके, करेक्ट ऑप्शन सेलेक्ट करने के अगर आए एग्जाम में क्वेश्चन तो 5 आएंगे. 1 मार्क के लिए 1, यानी हे बीट आलं तर 5 मार्काला येईल. ओके, हे झालं बेटा ए. बी ए, गिव 1 वर्ड फ्रेज और टर्म. बेटा इथे एक तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं असतं. ओके, एक स्टेटमेंट दिलेलं असतं आणि त्याचं आन्सर तुम्हाला एका शब्दात किंवा एखादा फ्रेज किंवा टर्म असेल 2-3 शब्द. ओके, याच्यात आन्सर सांगायचं आहे. गिव 1 वर्ड फ्रेज और टर्म, फक्त एका शब्दात. ओके, जसं 11वी मध्ये पाहिलंय, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस. ओके, किंवा असा क्वेश्चन आला, द स्टेटमेंट शोज फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. स्टेटमेंट आहे, द स्टेटमेंट शोज फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. तुम्हाला एका शब्दात तुम्हाला आन्सर द्यायचा आहे किंवा एखाद्या 2-3 शब्दात, तर त्याचा आन्सर बॅलन्स शीट असेल. ओके, तर गिव 1 वर्ड फ्रेज और टर्म. बेटा इथेही एक क्वेश्चन एका मार्कालाच असेल. एक स्टेटमेंट करेक्ट सोडवा 1 मार्क. असे 5 क्वेश्चन म्हणजे हा बीट पडला तर 5 मार्काला. ओके, हा झाला सेकंड. थर्ड आहे बेटा स्टेट
ट्रू और फॉल्स विथ रिझन्स. ट्रू और फॉल्स सांगायचं आहे. स्टेटमेंट दिलं असेल, करेक्ट आहे का रॉंग सांगायचं आहे. बट इथे एक गोष्ट वाढवली जी ओल्ड सिलेबसमध्ये नव्हती. बेटा तुम्हाला फक्त ट्रू और फॉल्स, करेक्ट आहे का रॉंग एवढंच नाही सांगायचं आहे, तर त्याचं रिझन सुद्धा सांगायचं आहे. करेक्ट आहे का रॉंग आहे, त्याचं रिझन काय, का बरं करेक्ट आहे किंवा का रॉंग आहे. आलं लक्षात. विथ रिझन. बेटा इथं एक क्वेश्चन जर आला ह्या टाईपचा तर 2.5 मार्क्सला येईल. किती? 2.5. असे 2 क्वेश्चन येतील जे 5 मार्काचा बीट. 2 क्वेश्चन 5 मार्काचा बीट. करेक्ट और ट्रू और फॉल्स विथ रिझन. आलं लक्षात. हे झालं बेटा सी. डी. फाइंड ऑड वन. म्हणजे इथं 3-4 शब्द देतील. 3-4 शब्द देतील आणि त्यातला ऑड शब्द तुम्हाला फाइंड करायचा आहे. ऑड वन. आलं लक्षात. समजा तुम्हाला शब्द दिले त्यांनी कॅश, स्टॉक, डेटर्स अँड बिल्डिंग. कॅश, स्टॉक, डेटर्स, बिल्डिंग. ऑड शब्द कोणते आहे बेटा? तर बिल्डिंग. का? चारही ॲसेट आहेत, पण कॅश, स्टॉक, डेटर्स करंट ॲसेट आहेत, बिल्डिंग फिक्स्ड ॲसेट आहे, म्हणजे ऑड झाली. तर 3 शब्द एका ग्रुपचे असतील, एक ऑडचा असेल, तो शब्द निवडायचा आहे तुम्हाला. एका मार्काला 1 क्वेश्चन, असे 5 क्वेश्चन येऊ शकतात. ओके. नेक्स्ट आहे बेटा ई. कंप्लीट द सेंटेन्स. अगेन लक्षात घ्या, हे आपल्या लँग्वेजमध्ये फिल इन द ब्लँक्सच आहे. वरचं पहिलं आणि हे 5वं सेमच आहे, फक्त एक चेंज आहे. इथं ऑप्शन्स होते, इथं ऑप्शन नसतील. जे स्टेटमेंट दिलं असेल, ब्लँक जागा सोडली असेल, तिथं करेक्ट वर्ड लिहायचं आहे तुम्हाला, बट ऑप्शन दिलेले नसतील, तुम्हाला शोधायचं आहे. आलं लक्षात. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज डॅश डॅश. तुम्हाला आन्सर द्यायला पाहिजे नेट प्रॉफिट. ओके. फिल इन द ब्लँक्स आपल्या लँग्वेजमध्ये ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. एका मार्काला 1 क्वेश्चन, 5 मार्काला, 5 क्वेश्चन 5 मार्काला. नेक्स्ट आहे बेटा, डू यू ॲग्री और डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. एफ राहिलं. आन्सर इन 1 सेंटेन्स. आपल्याला 3री 4थी पासून माहिती आहे बेटा. इथं प्रत्येक प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. 1 मार्काला 1 क्वेश्चन, टोटल 5 क्वेश्चन्स. जी आहे बेटा, डू यू ॲग्री और डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. डू यू ॲग्री और डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली काही स्टेटमेंट दिले असतील, त्याच्यात तुम्ही ॲग्री आहेत का डिसॲग्री आहेत सांगायचं आहे. स्टेटमेंट करेक्ट असेल तर तुम्ही ॲग्री आणि करेक्ट नसेल डिसॲग्री. म्हणजे हे ट्रू और फॉल्स सारखंच आहे. तुम्हाला फक्त ॲग्री और डिसॲग्री सांगायचं आहे, रिझन सांगायची गरज नाही. ट्रू फॉल्समध्ये रिझन होतो, हा चेंज. एका मार्काला 1 क्वेश्चन, टोटल 5 क्वेश्चन याचे. पण याच्या बेटा कॅल्क्युलेट द फॉलोइंग. कॅल्क्युलेट द फॉलोइंग. कॅल्क्युलेट द फॉलोइंग. छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स देतील बेटा त्याच्यात, छोटे छोटे कॅल्क्युलेशन. ओके. आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला. एका मार्काला 1 क्वेश्चन, असे 5 क्वेश्चन्स. समजते सगळ्यांना. छोटे छोटे कॅल्क्युलेशन ते कसे येतील ॲक्च्युअल सिलेबस शिकताना आपण बघणार आहोत. ओके. याच्यानंतर बेटा आय. गिव्ह स्पेसिमन ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज. एक बिल्स ऑफ एक्सचेंज नावाचा चॅप्टर आहे बेटा आपला, आणि त्या बिल्स ऑफ एक्सचेंजचा एक फॉर्मॅट बनवावा लागतो आपल्याला. स्पेसिमन फॉर्मॅट. तो एक फॉर्मॅट बनवला की 5 मार्क मिळतात आपल्याला. एकच क्वेश्चन येईल 5 मार्काला आला तर. ओके. आणि जे बेटा कंप्लीट द फॉलोइंग टेबल. एक टेबल देतील त्याने 3-4 कॉलमचा. त्यातले समजा 4 कॉलमचा टेबल आहे तर 3 कॉलम भरलेले असतील, 1 कॉलम रिकामा असेल. तर तुम्हाला त्या रिकाम्या कॉलममध्ये जे काही येणार आहे आन्सर ते लिहून
टेबल कंप्लीट करायचे. आले लक्षात? कंप्लीट द टेबल. एका मार्काला एक क्वेश्चन, 5 क्वेश्चन्स येऊ शकतील. लक्षात घ्या, परत एकदा कन्फ्युजन नको. ह्या 10 सब टाईपच्या क्वेश्चन पैकी हे 10 सब टाईप आहेत A to J. ह्या 10 पैकी कोणतेही 4 क्वेश्चन सब टाईप तुम्हाला एक्झाम मध्ये येतील. मे बी फिल इन द ब्लँक्स येईल, ट्रू और फॉल्स येईल, स्पेसिमेन ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज येईल आणि कंप्लीट द टेबल येईल. कोणतेही 4 कोणते येणार आहेत आपल्याला माहिती नाही. याच्यामुळे एकच गोष्ट डिफिकल्ट झाली बेटा, तुम्हाला हे सगळेच क्वेश्चन परफेक्ट करावे लागतील जर आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर. याच्यातलं कोणता बीट विचारणार आहेत आपण सांगू शकत नाही. याच्यात ऑप्शन आहे का? नाही. हा झाला पहिला क्वेश्चन बेटा. किती मार्काचा? 20 मार्काचा. 5-5 मार्काचे 4 बीट. कोणते 4? ह्या 10 मधले 4. समजते तुम्हाला? ठीक. देन क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 असेल बेटा. इंटरेस्टिंग पॅटर्न केलंय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बिल्स ऑफ एक्सचेंज चॅप्टरचं नाव आहे का? ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर. किती चॅप्टर झाले बेटा? हा 1, हा 2, हा 3रा चॅप्टर आणि हा 4था चॅप्टर. लक्षात घ्या, 4 चॅप्टर आहेत वेगवेगळे आपल्याकडे. बिल्स ऑफ एक्सचेंज, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर. ह्या 4 मधल्या कुठल्याही 2 चॅप्टरवर, कोणतेही 2, एनी 2 प्रॉब्लेम्स विल बी आस्क्ड. 4 चॅप्टर पैकी 2 चॅप्टर सेकंड क्वेश्चन मध्ये येतील. कोणतेही 2? बिल्स ऑफ एक्सचेंज येईल आणि डेथ येईल. 2 क्वेश्चन येतील, एक सोडवायचं आहे. म्हणजे इथं ऑप्शन आहे 4 चॅप्टर मधून 2 चॅप्टरवर 2 क्वेश्चन येतील, त्यातला एक सोडवायचा. म्हणजे इथं ऑप्शन आहे. कोणते 2 चॅप्टर्स येतील माहिती नाही. ओके, बिल्स ऑफ एक्सचेंज आणि ॲडमिशन येईल किंवा बिल्स ऑफ एक्सचेंज रिटायरमेंट येईल, ॲडमिशन रिटायरमेंट येईल, डेथ अँड ॲडमिशन. काय कोणते 2 येतील बेटा? एका प्रॉब्लेमला मार्क असतील 10. ओके, एक क्वेश्चन सोडवायचंय, विचारले 2. ओके, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 2 प्रॉब्लेम येतील, त्यातला एक सोडवायचा. म्हणजे तुम्हाला 10 मार्क, पण 2 क्वेश्चन असल्यामुळं विथ ऑप्शन 20 मार्क. ओके, आता गंमत दाखवतो. म्हणजे ह्या 4 पैकी 2 चॅप्टरवर सेकंड क्वेश्चन येईल. परत 3ऱ्या क्वेश्चन मध्ये तेच 4 चॅप्टर आहेत, तेच वरचे. बिल्स ऑफ एक्सचेंज, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर. आणि काय म्हणतात ते? एनी 2. इथे 2 क्वेश्चन येतील, 2 प्रॉब्लेम. रिमेनिंग प्रॉब्लेम्स अदर दॅन क्वेश्चन नंबर 2 विल बी आस्क्ड. म्हणजे सेकंड नंबर मध्ये जे 2 चॅप्टर आले होते त्यातले ते 2 सोडून राहिलेले 2 इथे येतील. समजते तुम्हाला? व्यवस्थित समजून घ्या बेटा, इंटरेस्टिंग आहे. 4 चॅप्टर, त्याच्यावर 2 क्वेश्चन. 2 वर आले तर राहिलेले 2 खाली येतील. म्हणजे इथे ऑप्शन आहे. ओके, आता एक इंटरेस्टिंग गंमत सांगतो, हे फॉलो नका करू बेटा. तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे ना, सगळे चॅप्टर करा 4ही. बट तुम्ही जर ह्या 4 मधले 3 चॅप्टर परफेक्ट केलात, ओके, तर तुम्हाला इथले 20 मार्क्स सेकंड आणि थर्ड क्वेश्चनचे 20 मार्क्स कंपल्सरी मिळतील. 4 चॅप्टर पैकी 3 परफेक्ट केलात तरी तुम्हाला 20 मिळणार आहेत. माझं सजेशन आहे 4ही करा. ओके, कुठल्याही 3वर फिक्स थांबायचं नाही. सेम. ओके, 4 चॅप्टर, त्याच्यावर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 2 चॅप्टर येतील, कोणते 2 माहिती नाही. 3ऱ्या मध्ये परत 2 येतील. ओके, देन क्वेश्चन नंबर 4. इथे तशीच गंमत आहे बेटा. इथे त्यांनी 4 चॅप्टर सिलेक्ट केलेत. डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, ओनली फर्म आहे. हा डिझॉल्युशन नावाचा एक चॅप्टर,
कंपनी अकाउंट नावाचा एक चॅप्टर आहे, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट नावाचा तिसरा आणि कम्प्युटर इन अकाउंटिंग चौथा. कम्प्युटर इन अकाउंटिंग, डिझॉल्युशन ऑफ फर्म, कंपनी अकाउंट, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड कम्प्युटर इन अकाउंटिंग. ह्या 4 चॅप्टर पैकी कोणत्याही 2 चॅप्टरवर एनी 2 प्रॉब्लेम्स, लक्षात घ्या वरच्या सारखंच आहे. चौथा क्वेश्चन, ह्या 4 चॅप्टर पैकी 2 चॅप्टरवर इथं 2 प्रॉब्लेम येतील. 8 मार्काला क्वेश्चन असेल बेटा. ओके, प्रॉब्लेम क्वेश्चन 1 किंवा 2 असतील. 8 मार्क, टोटल ऑप्शन्स आहेत 16. त्या ऑप्शनचं सोडून द्या, म्हणजे चौथा क्वेश्चन 8 मार्काला. 5वा क्वेश्चन, बरं दुसरा, तिसरा आणि चौथा 5वा सेम क्वेश्चन आहेत. सेकंड थर्ड मध्ये त्यांनी 4 चॅप्टर सिलेक्ट केले, दुसऱ्यात 2 आणि अदर 2 तिसऱ्यात. तसंच परत 4 चॅप्टर सिलेक्ट केले, चौथ्यामध्ये त्यातले 2 येतील, 5व्यामध्ये त्यातले राहिलेले 2 येतील. वर जर डिझॉल्युशन आणि कम्प्युटर इन अकाउंटिंग आलं तर खाली कंपनी अकाउंट आणि ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट येईल. ओके, सेम 8 मार्क, 2 क्वेश्चन विदाउट ऑप्शन, 8 विथ ऑप्शन 16. म्हणजे इथंही हे 4 पैकी 3 चॅप्टर जर परफेक्ट केले तर काय होईल बेटा, तुमचे आउट ऑफ मार्क पडतील. हा झाला क्वेश्चन नंबर 4 बेटा, सॉरी 5, क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट आणखी 2 क्वेश्चन्स आहेत, आणखीन 2 क्वेश्चन्स असतील बेटा. आतापर्यंत सगळ्यांना पेपर पॅटर्न समजला. क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आलो आपण. क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 असेल बेटा, प्रॉब्लेम ऑन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. एक नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यावर एक प्रॉब्लेम येईल. तो प्रॉब्लेम असेल 12 मार्क्ससाठी. एकच क्वेश्चन असेल, त्याला और काहीच नसेल. लक्षात येते, आतापर्यंत मागच्या 2, 3, 4 क्वेश्चन मध्ये और होतो, तर 12 मार्क्स. आणि लास्ट क्वेश्चन असेल 7, प्रॉब्लेम ऑन पार्टनरशिप फायनल अकाउंट. प्रॉब्लेम ऑन पार्टनरशिप फायनल अकाउंट, याच्यावर सुद्धा 12 मार्काचा एकच क्वेश्चन येईल, त्याला और काही नसेल. समजते सगळ्यांना? एक क्वेश्चन 12 मार्क्स विथ ऑप्शन 12, असा 80 मार्क्सचा पेपर पॅटर्न. परत एकदा रिवाइज करतो. फर्स्ट क्वेश्चन 20 मार्क्स, 10 सब टाईप आहेत, त्यातले एनी 4 सब टाईप येतील. एनी 4 आले लक्षात. सेकंड अँड थर्ड क्वेश्चन 4 चॅप्टरवर येईल. ओके, बिल्स ऑफ एक्सचेंज, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर. त्यातले 2 चॅप्टर सेकंडमध्ये आले तर राहिलेले 2 थर्डमध्ये येतील. त्यातला एक एकच सोडवायचा आहे, सेकंडमधला 1, थर्डमधला 1. 4 अँड 5 अगेन 4 चॅप्टर्स. कोणते 4? डिझॉल्युशन ऑफ फर्म, कंपनी अकाउंट, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड कम्प्युटर इन अकाउंटिंग. यातले कुठले 2 चॅप्टर 4th क्वेश्चनमध्ये येतील, 2 5th मध्ये येतील. त्यातला एक एक सोडवायचे. म्हणजे 3rd, 4th, 5th आणि 6th क्वेश्चन, सॉरी 2nd, 3rd, 4th आणि 5th 4 क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक एक ऑप्शन आहे. एक एक ऑप्शन आहे. समजलं? आता 6th मध्ये नो ऑप्शन, कंपल्सरी क्वेश्चन, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न 12 मार्क्स. अँड 7 नो ऑप्शन, फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म 12 मार्क्स. 80 मार्क्सचा पेपर. ओके, ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऑप्शन नाही, 6व्या 7व्यात ऑप्शन नाही आहे, 2nd, 3rd, 4th, 5th मध्ये ऑप्शन आहे. समजलं सगळ्यांना? तर सगळ्यांनी बेटा वर्षभर व्यवस्थित अभ्यास करा आणि ह्या क्वेश्चन पेपरमध्ये, ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घ्या, अशा तुम्हाला शुभेच्छा देतो मी आणि इथं थांबतो. थँक्यू.